इचलकरंजी येथील लिंगणगुंडी परिसरात लिंगायत समाजाचा मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। प्रतिकूल हवामान आणि पावसाची पर्वा न करता समाजातील युवक मोठ्या संख्येने एकत्र आल्याने समाजातील ऐक्य आणि संघटन शक्तीचे दर्शन घडले। याबद्दल सर्व युवकांचे अभिनंदन करत समाजाच्या भावी वाटचालीसाठी येत्या 14 जून रोजी सकाळी 10 वाजता महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती नगरसेवक संजय तेलनारे यांनी दिली। मेळाव्याच्या प्रारंभी जगद्गुरू महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रीफळ वाढविण्यात आले। त्यानंतर समाजातील पदाधिकारी, युवक आणि नागरिक यांच्यात विविध सामाजिक, शैक्षणिक व संघटनात्मक विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली। समाजातील युवकांना अधिकाधिक संधी उपलब्ध करून देणे, समाजातील परस्पर संवाद वाढविणे तसेच भविष्यातील उपक्रमांची दिशा ठरविणे या संदर्भात उपस्थितांनी आपली मते मांडली। यावेळी बोलताना नगरसेवक संजय तेलनारे म्हणाले, केवळ एका संदेशानंतर पावसातही युवक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले ही समाजासाठी अभिमानाची बाब आहे। समाजाच्या विकासासाठी आणि पुढील दिशा निश्चित करण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे। त्यामुळे 14 जून रोजी होणाऱ्या बैठकीला समाजातील युवक, युवती तसेच सर्व नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहावे। बैठकीत उपस्थित पदाधिकारी व नागरिकांनीही समाज संघटित करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला। तसेच 14 जून रोजी होणाऱ्या बैठकीस समाजातील सर्व घटकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून समाज हिताच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले। मेळाव्यास नगरसेवक सुनील तेलनारे, राजू तारदाळे, बाबासाहेब पाटील, गजानन अंबी, प्रवीण पाटील, डॉक्टर अशोक महाजन, राहुल तारदाळे, सचिन कोरे, महेश दरिबे, आप्पासो पाटील, बाळासो पाटील, रमेश माळी, योगेश चौगुले, दीपक कोरे व इतर लिंगायत समाज बांधव उपस्थित होते। यांच्यासह समाजातील विविध पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते।